पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। अखेर पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कालच कंपन्यांना देऊन टाकले होते। काल इथं कंपन्यांना या 8 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या मध्ये वितरण करण्याचा कालच इथं त्यांनी आदेश दिला, जमा देखील झालेले आहे। आता आज तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची 14 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। पहिला टप्पा वाटण्यासाठी एक आठवडा मागच्या आठवड्यामध्ये गेला आणि दुसरा टप्पा वाटण्यासाठी पूर्णपणे हा आठवडा या ठिकाणी आता पूर्णपणे केला जाणार आहे असल्याची मोठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता इथं आज तुम्हाला इथं वाटप होणार आहे। तर तुम्हाला मी सांगतो संपूर्ण माहिती, परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा 14 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळात पीक विमा वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। जर पीक विम्याची तुम्ही वाट आतुरतेने बघत असाल तर आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय। शेतकरी मित्रांनो, हा जो पीक विमा पहिला आणि दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे, त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे अनेक शेतकरी कृषी विभागाच्या माध्यमातून तक्रार सुद्धा करू लागले आहे, कारण की जे शेतकरी गोरगरीब आणि खरेच इथं शेतकऱ्यांनी पीक विम्याचं नुकसान त्यांचं झालं आहे, तर 2023 आणि 2022 2024 तर या कालावधीमध्ये 2 ते 3-4 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल, अशा शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती अनेकदा इथं पहिल्या टप्प्यांमध्ये मिळालेला नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग इथं खूप नाराज झाले। जवळपास 30% शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पहिल्या टप्प्याचं आणि दुसऱ्या टप्प्याचं इथं वितरण या ठिकाणी झालं आहे। तर आता दुसरा टप्पा इथं सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे इथं जवळपास पूर्णपणे इथं आजच इथं अगदी शनिवारपर्यंत इथं तुम्हाला जसं की आजपासून तर तुम्हाला पोळ्याच्या निमित्त हे पैसे तुमच्या खात्यावरती पूर्णपणे तिसऱ्या टप्प्यामध्ये येऊन जाणार आहे। तर त्या दुसऱ्या टप्प्याचे तुम्ही पैसे या ठिकाणी सोडले जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। कालपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा इथं वाटप करण्यात सुरू झाला आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये जवळपास 40 ते 50% शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8 जिल्ह्यांमध्ये जवळपास 40 ते 50 हजार रुपयेपर्यंत इथे त्यांचं नुकसान झाल्याच्या प्रमाणे इथं पैसे जमा झालेले आहे। तर बघा इथं काही अनेक शेतकऱ्यांना अगदी 3 ते 4 हजार रुपये, तर भरपूरशा शेतकऱ्यांना 10 हजार रुपयेपर्यंत आणि 40-50 हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळाला आहे। शेतकऱ्यांची काही जणांनी जमीन जास्त होती तर त्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालं, तर जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 40 ते 50 हजार रुपयेपर्यंत, कोण्या शेतकऱ्यांना 35 तर 15 तर 20 हजार रुपयेपर्यंत देखील त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे। तर आता बघा शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे, कारण की इथं पोळ्यानिमित्त 22 ऑगस्ट पर्यंत तुमच्या बँक खात्याच्या वरती डीबीटीच्या माध्यमातून हा पीक विम्याचा दुसरा ते तिसरा टप्पा या 14 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सोडला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे, आम्ही डीबीटीच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे सोडत आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना आता ह्या वितरणाचा लाभ मिळत आहे। सर्व शेतकऱ्यांना एकदाच पैसे या ठिकाणी मिळणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलं आहे, कारण की डीबीटीची प्रोसेस एकदम कमी स्वरूपाची, स्लो, आणि त्यामुळे टप्प्याटप्प्यानेच हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याच्या या ठिकाणी जमा पैसे होतोय। त्यामुळे वाट बघत असलेल्या पीक विम्याच्या शेतकऱ्यांना इथं सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। सरकारने सांगितलंय तुम्ही पीक विमा तुम्हाला मिळणार आहे, परंतु तुम्हाला टप्प्याटप्प्याने थोड्या दिवसाने हा पीक विमा मिळणार आहे। प्रत्येक दिवशी थोड्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय। तुम्हाला स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे की आता दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे। तर यामध्ये फक्त 8 जिल्ह्यांमध्ये काल या पीक विमा दुसऱ्या टप्प्यामध्ये इथं जमा झालेला आहे। तर तुम्ही थोड्याच वेळामध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये हा पैसे जमा होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आपल्या व्हिडिओला बघत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की मी तुम्हाला समोर जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे। तर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी वितरण आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तर मी तुम्हाला तारीख देखील सांगतो, पोळ्यानिमित्त 22 ऑगस्ट तुम्हाला या दिवशी पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये संपूर्णपणे येणार आहे। कारण की तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगतो, तारीख देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँकेला लिंक करून घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे। कारण बघा मागच्या जो पीक विम्याच्या आठवड्यामध्ये जो पहिल्या टप्प्यामध्ये इथं पीक विमा टप्प्यामध्ये पडला, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विमा जमा झालेला नाही, ज्यांनी इथं आधार कार्ड इथं अपडेट केलं नव्हतं, त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड इथं लिंक केलेलं नव्हतं, नंबर लिंक केलेला नव्हता। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी जमा झाला नव्हता। त्यामुळे बँकेच्या खात्यावरती तुम्हाला पैसे जर का पाहायचे असेल तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, परंतु मोबाईल नंबरवरती अनेकदा
आणि अनेक लोकांना इथे पीक विम्याचा जमा होण्याचा मेसेज देखील त्यांना आला, परंतु त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. म्हणजे इथं फेक SMS त्यांना आलेले होते. परंतु तुम्हाला जर का खरोखर इथे या टप्प्यांचा वाटप पाहिजे असेल, पीक विम्याचा वाटप पाहिजे असेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा नंबर लागला असं तुम्हाला वाटत असेल, तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या. त्यानंतर तुमच्या बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या. म्हणजे ॲक्टिव्ह असायला पाहिजे, DBT इनेबल असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. बँकेत जाऊन तुम्ही आजच इथं तातडीने हे माहिती तुम्हाला विचारपूस करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला पीक विम्यासंदर्भातील जे काही तुम्हाला नुकसान झालं असेल तर 2022 पासून तर 2025 पर्यंत तुम्हाला लाभ मिळतील. म्हणजे तुम्हाला आता सोचू शकता तुम्ही, तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते. तर लवकरात लवकर सांगितलेली माहिती तुम्हाला परिपूर्ण चेक करून घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, जवळपास गेले 15 दिवसापासून शेतकरी पीक विमा आज येईल उद्या येईल अशा प्रकारच्या बातम्या बघत होते, परंतु ठामपणे शेतकऱ्यांना कोण सांगत नव्हतं की पीक विमा नेमकं कोणत्या दिवशी मिळणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून पीक विम्यासाठी पहिला टप्पा जो मागच्या आठवड्यामध्ये वितरण करण्यात आला, त्यामुळे फक्त 15 जिल्ह्यांना समावेश इथं करण्यात आलेला होता. 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा पहिल्या टप्प्यांमध्ये मिळाला. आणि तुम्हाला जर अजून पण पीक विमा तुमच्या बँक खात्याच्या वरती अजून पण तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये हा पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतोय. काल इथं बैठक झाली, जिल्ह्यांमध्ये पीक विमा याच वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या पुढील 14 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. 14 जिल्हे आहे, तर या 14 जिल्ह्यांची यादी मी देखील तुम्हाला सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, कोणी सुद्धा घाबरून जायचं नाही. काहीच इथं तुम्हाला घाबरायची इथं गोष्ट नसणार आहे. सर्वांना पीक विमा मिळणार आहे. DBTची प्रोसेस इथं हळूहळू चालत असल्याचे इथं सांगण्यात आलेलं आहे. कंपन्यांनी आता सांगितलं शेतकऱ्यांना पीक विमा थोड्याच इथं उशीर लागणार आहे, परंतु सर्व शेतकऱ्यांना DBT प्रोसेसनी हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवले असल्याची मोठी माहिती इथं सरकारने सांगितलेलं आहे. उशीर लागणार आहे, परंतु 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी सोडला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी व्हिडिओ पाहत असाल, तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी जमा शेतकऱ्यांची तपासणी इथं करूनच त्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे. कारण आता सरकारने पीक विमा योजना हे गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काढलं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा ह्या पहिल्या टप्प्यामध्ये काल पार पडलेला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा हा पीक विमा जमा करण्यात येतोय, तर याची यादी लगेच या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत. कोणत्या इथं जसं की 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय, नवीन यादी इथं काय आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, पहिली बँक इथं सांगण्यात आलेली आहे महाराष्ट्र बँक, दुसरी बँक सांगण्यात आली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक सांगण्यात आली आहे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक सांगण्यात आली आहे पोस्ट ऑफिस बँक. त्यानंतर आता खाजगी बँक समावेश देखील इथे HDFC जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होताना SMS येणार आहे. त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार असल्याचं इथं माहिती येत आहे. तर बघा इथं 14 जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तर बघा 14 जिल्ह्यांमध्ये नाशिक, नागपूर आहे, त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, नांदेड, अकोला, परभणी, नंदुरबार, बीड, जालना, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, यवतमाळ, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा दुसऱ्या टप्प्यामध्ये इथं तुमच्या खात्यावरती वितरण होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा केला जाणार आहे. बँकेमध्ये तुमच्या पीक विम्याचे पैसे देखील जमा होणार आहे. तर अशा पद्धतीची सविस्तर माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.